प्रसादसाठी दिघेवाडी आणि भगतवाडी
पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. घरी मोडकिया बाजा, घरी मोडकिया बाजा, वही वाकळांच्या शेजा, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी, दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. मुख शुद्धी तुळशी दळ, मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नवी फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सभे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुल मुनिन्द्रे. समागश्च तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पादुरंगं. Yeah.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराची नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर समचरण पांडुरंग परमात्मा विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या ठिकाणी उपस्थित सर्व वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य आदी करून सर्व पितृतुल्य आणि मातृतुल्य व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या पावन आणि पवित्र चरणांना मनोभावे पहिल्यांदा वंदन मस्तक हे पायावरिया वारकरी संतांचा वारकरी संतांचा वैयक्तिक कुणाचंही नाव घेता नाव न घेता सगळ्यांना एकदा मनापासून अभिवादन पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं भाग्य ज्या तुकाराम महाराजांना प्राप्त झालं त्यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आणि त्याला प्रारंभ झालेला आहे या प्रारंभ काळामधील
आजची फाल्गुन मासामधील ही आजची हरिदिनी एकादशी, आमलकी एकादशी, आणि या एकादशीच्या पर्व काळावर किंवा या एकादशीच्या आजच्या पवित्र आणि पावन दिवशी अखंड हरिनाम सप्ताहामधील आजच्या या दिवसाची सेवा माझ्या आईवडिलाच्या पुण्याईने, गुरुदेवांच्या आशीर्वादाने आणि कणभर का होईना माझ्या सत्कार्याच्या योगाने आज माझ्यासारख्या एका लेकराच्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे, हा अभंग जगाच्या पाठीवर 4 वेद आहेत, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर या वेदांची निर्मिती भगवंताच्या निद्रेतील घोरण्यातून झालेली आहे असा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. पण पंचम वेद म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं 375 वर्षापूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि आपल्या जसं आपला चुलता म्हणूया आपण तसं चुलत आपला तालुका मावळ तालुका मुळशीचा, या मावळ तालुक्यामध्ये देहू तीर्थ क्षेत्रामध्ये बोलोबाबा काका आणि कणकाई मातेच्या पोटी एक सुपुत्र जन्माला आले. त्यांचं नाव तुकाराम महाराज. आणि त्या तुकोबारायांनी आजचा हा अभंग ज्या गाथ्याचं पारायण या ठिकाणी चालू आहे, की तो वर्ष आहे बाबा 49 वर्ष आहे. गावातली लोकसंख्या जरी कमी असली तरी परंतु श्रद्धा आणि विश्वास आणि प्रेम याचा जर आपण समन्वय पाहिला तर 49 वर्ष अखंडपणाने या ठिकाणी महाराजांच्या गाथ्याचं पारायण आणि संध्याकाळच्या सत्रातली ही हरिकीर्तन, काकड आरती, हरिपाठ असा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. जो पंचम वेद या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर पडला, या पंचम वेदातील म्हणजेच या गाथ्यामधील आजचा हा अभंग तुम्हा सर्व सज्जनांच्या सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये भक्तीमध्ये पदार्पण करत असताना भक्तीची एक अवस्था असते बघा. कारण कुठल्याही अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेला शिकायला सुरुवात करतो त्यावेळेला हळूहळू हळूहळू त्या गोष्टीमध्ये आपण पारंगत होत जातो. आणि एक अवस्था अशी येते की ज्या अवस्थेपुढे पुढे अवस्थाच नाही, म्हणजे तो परिपक्व अवस्थेमध्ये पोहोचलेला. मग ते मृदुंग असू द्या, हार्मोनियम असू द्या, टाळ असू द्या, किंवा चाल म्हणण्याचं चाल असू द्या, किंवा कीर्तन करण्याची ही जागा असू द्या. एकदा परिपक्व अवस्थेला ते महात्मे गेले की पुन्हा मग ते नॉर्मल अवस्थेमध्ये येत नाहीत. मला सांगायचं तात्पर्य हेच आहे, तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा जर विचार केला तर महाराज हे ज्या वेळेला परिपक्व अवस्थेला गेले, आता माणूस परिपक्व अवस्थेला म्हणजे त्याच्या क्षेत्रात जात असतो बघा. प्रत्येकाचं क्षेत्र हे वेगवेगळं आहे. काहीचं राजकारण एक क्षेत्र आहे, काहीचं धर्मकारण एक क्षेत्र आहे, काहीचं कला एक क्षेत्र आहे, काहीचं क्रीडा एक क्षेत्र आहे, काहीचं भक्ती एक क्षेत्र आहे, आणि काहीचं निखळ वैराग्य एक क्षेत्र आहे. महाराज वैराग्याच्या क्षेत्रामध्ये अगदी परिपक्व अवस्थेला गेल्याच्या नंतर ज्या वेळेला ज्याच्यासाठी हे सगळं करायचं, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीकरिता हे सगळं करायचं, रात्रीचा दिवस करायचा, हाडाची काढ करायची, रक्ताचं पाणी करायचं, एवढा मोठा हा शीन करायचा, प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष परमात्मा ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या घरी आले त्यावेळेला तुकाराम महाराजांनी आपल्या घराच्या किंवा आपल्या वस्तुस्थितीचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. मला वाटतं 2025 मध्ये आपण प्रत्येक जण जीवनाचा प्रवास करतो आहोत. कितीही जरी म्हटलं तरी सुद्धा महाराजांच्या या वर्णनापेक्षा आपण सुस्थितीमध्ये आहोत असं म्हणायला हरकत नाही. चांगल्या अवस्थेमध्ये आहोत, परंतु आपल्या चांगल्या अवस्थेमध्ये असून सुद्धा जगाचा बाप आपला टाहो फोडणं चालू आहे, पण त्याचं येण्याचं काही मात्र चिन्ह दिसत नाही. तुकाराम महाराजच्या घरची परिस्थिती नाही, पण महाराजांची मनस्थिती इतकी उच्च दर्जाची आहे किंवा मनस्थिती एवढ्या परिपक्व अवस्थेला गेलेली आहे की जगाचा बाप स्वतःहून महाराजांच्या घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर आता पाहुणे घरी बोलवायचे म्हटलं की एरवी आपण महाराज चटणी भाकर खाऊ, पण पाहुणे आल्याच्या नंतर पाहुण्याची अप टू डेट व्यवस्था करावी लागते. आणि हा पाहुणा साधा नाही, हा जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या हातात आहे.
यश श्री औदार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्याने जो परिपूर्ण आहे, नव्हे नव्हे झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. वृक्षाची पाने हरे जाती सत्ता राहिली हंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही असा पाहुणा आहे. आणि तो येतोय महाराज, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरी येतोय तो, कारण त्याला वैकुंठातलं सुख आवडत नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा मालक संत महात्म्याच्या घरी येऊन राहिला असा उल्लेख आलेला आहे. कोण्या संतांच्या घरी काय काय अवस्था किंवा व्यवस्था होती याचं सूक्ष्म जर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर मग काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. देव चोखोबारायच्या घरी आले. चोखोबारायचं घर होतं गावकुसा बाहेरच्या वस्तीत, म्हणजे गावाच्या बाहेरची वस्ती असते त्या वस्तीमध्ये. तिथं व्यवस्थेचा जर विचार केला तर कणभर सुद्धा व्यवस्था नाही महाराज. नाही पाण्याची व्यवस्था, नाही आणखी भाजीपाल्याची व्यवस्था, कशाचीच व्यवस्था नाही. पण जगाचा बाप आला, नुसता आला नाही तर तिथं राहिला, नुसता राहिला नाही तर चोखोबारायाच्या पत्नीचं बाळातपण देवाने केलं. बरोबर आहे. बाळा ते धुण्याचं काम केलं. चोखोबाची बहीण झाला सारंगर आणि वहिनी उघडा आटा मारी. म्हणजे व्यवस्था काही नाही पण
त्यांची अवस्था होती, म्हणून देव जगाचा बाप त्यांच्या घरी आला आणि बाळांपण करण्याचं काम केलं. पुन्हा जगाचा बाप आला जनाबाईच्या घरी. अवस्था काय, व्यवस्था काहीच नाही. झाड लोट करी जनी किर भरी चक्र पाणी, पाठी घेऊनिया शिरी नेवोनिया टाकी दुरी. जनाबाईनं झाडलोट करावी, देवानं कचऱ्यानं भरलेली टोपली भरावी, डोक्यावर घ्यावी आणि दूर नेऊन टाकावी. नव्हे नव्हे जनी बसली नाह्याला, पाणी नव्हते विसानाला, देव हाते बुचडा सोडी आणि उवा मारत से तातडी. ज्या जनाबाईच्या डोक्यातल्या उवा देवानी मारल्या, देव तिच्या घरी आला. कशा करता आला? तर तिच्याकडे फक्त एक गोड गळा होता आणि नामस्मरणाची ताकद होती. त्या गोड गळ्याने ती गात होती, दळिता कांडिता कांडिता तुझं नाही रे अनंता, तुझं नाही रे अनंता. भक्तीची ताकद होती आणि अतिशय गोड गळा होता महाराज. जात्यावर जरी बसली तरी देवाला हाक मारल्याशिवाय ती असा जात उडत नव्हती. सुंदर माझे जाते गे फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला. जगाचा बाप सगळा कारभार सोडून जनीच्या त्या झोपडीत आला. नवे नवे स्वतःच स्वत्व विसरला, गळ्यातला नवरत्नाचा हात कुंडीला अडकवला आणि देव जनीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेले. सकाळचे 4 वाजले. काशीचा बाबा भगवान भोलेनाथ त्रिशूळ डमरू हातात घेऊन काकड आरती करता आला. तेवढ्यात गडबडीनं उठले आणि विटेवर जाऊन उभे राहिले. पुजाऱ्यांनी ज्यावेळेला दरवाजा उघडला त्यावेळेला देवाच्या गळ्यात नवरत्नाचा हार नाही. संपूर्ण पंढरी नगरीमध्ये शोधाशोध सुरू झाली, कुठंच सापडला नाही. शेवटी जनीचं झोपडं राहिलं. त्या जनीच्या झोपडीमध्ये आले आणि पाहतात तर नवरत्नाचा हार जनाईच्या झोपडीत दिसला. तिच्यावर चोळीचा आहार घातला गेला आणि मंडळीने शिक्षा फरमावली फाशीची. पण फाशी देण्याच्या अगोदर फाशी देणाऱ्याला विचारलं जातं की शेवटची इच्छा काय? ती म्हणे काय नाही, मला एकदा त्या काळतोंड्याचं तोंड पाहू द्या. आणि मग पांडुरंगाच्या रावळामध्ये तिला आणण्यात आलं आणि अशी देवाच्या मंदिराच्या समोर उभी राहिली. आपल्या ताकद नाही महाराज, आपण त्याचं गुणगान गातो, पण तिने शिवा द्यायला सुरुवात केली. अरे काळ्या मड तुझं आज देवा गाडते, उभी राहून
शिव्या देत आहे. पण देवही खऱ्या सोन्याची परीक्षा पाहतो महाराज बर का. देवाला ती एक शिवी दिली की गुलाबाचा एक हार अर्पण केल्यासारखं देवाला वाटायचं. आणि चंद्रभागेच्या सुळा त्या वाळवंटामध्ये सूळ रवल्या गेला होता. त्याचं दर्शन घेतलं, मनापासून अभिवादन केलं. विरोधी भक्तीतून देवाला शिवा दिल्या आणि सुळाजवळ जनाबाई गेली. पण ज्या वेळेला जनाबाईच्या दिव्य देहाचा स्पर्श त्या सुळाला झाला त्यावेळेला चमत्कार घडला महाराज. सुळाचे झाले पाणी वाचली नामयाची जनी. सुळाचं पाणी झालं आणि जनाबाई वाचली. त्या जनीच्या घरी देव गेले. त्यानंतर संत शिरोमणी सावता महाराज, व्यवस्था काहीच नाहीये पण परमार्थातली अवस्था प्राप्त झाली आणि जगाचा बाप ब्रह्मांडाचा मालक नित्य नेमाने वारी करणाऱ्या लोकांना सोडून, त्यांची कथा कीर्तन सोडून सावतोबाच्या मळ्यामध्ये आले. आणि सावतोबाला सांगितलं, सावता मला लपव. तेव्हा सावत्याने त्या परमात्म्याला पाहिलं आणि सांगितलं, देवा या ब्रह्मांडाच्या किंवा या जगाच्या पाठीवर सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही जिथं तुझं अस्तित्व नाही. आणि तुला कुठं लपवायचं रे बाबा, तुला लपवण्यासाठी जागा कुठं आहे. आणि मग असं म्हणता सावतोबाने विळा घेतला, रूप घेतलं, आपली छाती विदीर्ण केली, त्याच्यात त्याला लपवलं. मंचकावर साठवलं. हेच शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरडी धार झाला सुफळ व्यापार. हरियाला हाता मग कैसी भय चिंता. म्हणजे हा सावतोबाच्या घरी गेला, हा गोरोबा काकाच्या घरी गेला. गोरोबा काकांना 2 पत्न्या. पहिली पत्नी, त्या पत्नीला मूल झाल्याच्या नंतर, कथा भाग तुम्हाला सगळ्यांना माहित, मी फक्त टच करून जातो. पत्नीने सांगितलं, महाराज मी जरा पाणी घेऊन येते, थोडपर्यंत बाळाकडे लक्ष द्या. आता एक पत्नी आपल्या पतीला सांगणार नाही गोष्ट, पण पतीचं काम चालू आहे. काय काम चालू आहे? ते चिखल मळणं चालू आहे. आणि चिखल मळता मळता देवाचं भजन चालू आहे. सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, जा तू. आणि मग बाई पाण्याला गेली. आता पाणी असंच होतं की तुमच्या गावासारखं असं गाव, खाली नदी आणि तिथून पाणी आणायचं. महाराज वेळ झाला बराच. तेवढ्यात ते लेकरू खेळत 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 आलं त्या चिखलामध्ये. या बाबानं त्या लेकराला तुडवायला सुरुवात केली. इतकं तुडवलं की रक्त आणि मांस एक झालं, चिखल एक झाला. आणि ज्या वेळा ती आली आणि आल्याच्या नंतर पहिला प्रश्न केला, माझं बाळ कुठे? मग महाराज भानावर आले, भक्तीमधून भजनामधून पाहतात तर बाळ आजूबाजूला नाही. तेवढ्यामध्ये तिचं लक्ष त्या पायाकडे गेलं. चिखल लाल झाला होता. आणि मग तिनं हाणून घ्यायला सुरुवात केली. आणि हाणून घेता घेता अक्षरशः ती त्यांच्या नवऱ्यावर अशी चवताळून धावून गेली. तेवढ्यामध्ये त्याने सांगितलं, खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर तुला विठोबाची आण आहे. झालं महाराज, विठोबाची आण आहे असं म्हटल्यानंतर तेव्हापासून महाराजांनी त्या पत्नीला स्पर्श सोडून दिला. काय करावं कळेनाचं झालं. पत्नीने आपल्या वडिलांकडे ही बातमी सांगितली, हो पहिलं बाळ तर यांनी जिवंत मारून टाकलं आणि आता अंगाला स्पर्श नाही, वंश कसा वृद्धिंगत व्हायचा. तेव्हा तिची एक बहीण होती लग्नाला आलेली. तेव्हा सांगितलं माझ्या बहिणीला द्या. मग बहिणी सोबत लग्न झालं. सगळा
व्यवस्थित असा कार्यक्रम झाला आणि शेवटी जेव्हा वाटायला लावायचं त्यावेळेला सासरेबुवांनी एकच सांगितलं, जावई बापू पहिलीला जसं वागवता तसंच हिलाय वागवा. ते सहज बोलून गेले पण त्याचा मतितार्थ फार वेगळा होता. महाराज आले घरी आल्याच्या नंतर आता पहिला स्पर्श करायचाच नाही हे त्यांचं ब्रीद होतं. मग दुसरी आली तिला सुद्धा स्पर्श नाही. पण महाराज ह्या दोघी जणी थोड्याशा हुशारच होत्या याच्यापेक्षा, कोणापेक्षा? गोरोबा काकापेक्षा. त्यांनी एक दिवस ठरवलं, हा आपल्या अंगाला हात लावत नाही का, ठीक आहे. महाराज गाढ निद्रेत झोपी गेले हो. आणि झोपी गेल्याच्या नंतर दोघी बाजूला झोपल्या आणि महाराजांचे हात आपल्या अशा अंगावर ठेवले. ज्या वेळेला महाराजांना जाग आली त्यावेळेला ते दोन्ही हात अंगावर पाहिले. महाराज म्हटले, विठ्ठला तुला जी आण घातली ती आण मोडली. आपल्याकडे ते गवत कापायचे ते इळे होते महाराज, असे दोन्ही हात त्याच्यावर छाटले आणि गोरोबा काकाचा प्रपंच चालू झाला. इथून हात नाही, छोटेच हात झाले पण वारी चुकवली नाही. आता मडके घडवण्याचं काम होतं, काय करावं काही कळेना असं झालं. उपवासी राहण्याची वेळ आली आणि ही बातमी कळाली पांडुरंगाला. पांडुरंगाने एका कुंभाराचं रूप घेतलं. कुंभाराचा वेश घेऊन आणि गोरोबा काकाच्या घरी आले. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, पण गोरोबा त्या काळात ते सर्व संतांचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व होते. बरं आले आणि सांगितलं, काका फार लांबून तुमची कीर्ती ऐकली, चरितार्थासाठी काही काम मिळेल का? सांगितलं, बाळाने माझ्याकडे देण्याकरता काहीच नाही. काय म्हटलं? नाही म्हटले, खाण्यापुरतं द्या, तेवढ्यावर मी काम करतो. आणि मग देवाने त्या गोरोबा काकांनी त्यांना कामाला ठेवलं. कोणाला? जगाच्या बापाला. आणि मग गोरोबा काकाच्या घरी मडके घडवू लागण्याचं काम देवाने केलं. लांब जायचं, गाढवावर माती आणायची, ती माती एकत्र मळायची, त्याला आकार द्यायचा, ते भाजायचे, ते मडके पिरमुडच्या बाजारात नेऊन विकायचे आणि जे मिळेल ते गोरोबा काकाच्या कीर्तनाकरता लावायचं. असे बरेच दिवस झाले महाराज. आषाढीची वारी आली आणि आता वारीला गेलं पाहिजे म्हणून गोरोबा काका निघाले. वारीला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आले. नामदेवरायाचं हरिकीर्तन चालू आहे आणि हरिकीर्तनामध्ये नामदेवरायांनी सगळ्यांना टाळ्या वाजवून भजन म्हणायला सांगितलं. पण गोरोबा काकाचे हात थोडकेच, ते कसे वाजवणार? गोरोबा काकाने तसेच असे वाजवायला सुरुवात केली आणि तेवढ्यामध्ये चमत्कार झाला. गोरोबा काकांना हात आले महाराज. कल्पना करा, ज्याला हात नाहीत पण जर त्यांनी टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला कीर्तनामध्ये तर त्याला हात येतात. आपण अनेक कीर्तन ऐकतो, महाराज बऱ्याच वेळा सांगतात टाळी वाजवून भजन करा, पण आपण काही टाळी वाजवत नाही. त्या गोरोबा काकाच्या घरी देव आले. असे किती उदाहरणं सांगितले तर कीर्तन आखी रात जाईल महाराज, बर काय. आणि या सर्व संतांमध्ये बहिणाबाई चौधरीचा एक अभंग आहे. संत कृपा झाली इमारत मिळाली,
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ थांब दिला भागवत भजन करा सावकाश तुका झाला से कळस तुकोबारायचा नंबर हा जवळजवळ शेवटी आहे कळसच आणि तुकोबाराय शोभून दिसतात आणि असं नामदेवरायाचा प्रति अवतार म्हणून या देवतीर्थ क्षेत्रामध्ये महाराज बोलोबा काका आणि कनकाई आई साहेबांच्या पोटी जन्माला आले महाराजांचे वडील मुळामध्ये सावकार पण ज्या वेळेला महाराज थोडेसे मोठे झाले त्यावेळेला दोघेही मरण पावले आई गेली आणि बाबाही गेले सर्वस्वी जबाबदारी तुकोबारायांच्या अंगा खांद्यावर आली कान्होबा भाऊ त्याच्यानंतर सावजी असं मिळून काही काळ प्रपंच चालू झाला त्याच्यानंतर पुन्हा दुष्काळ पडला बालवयामध्येच लग्न झालं दुष्काळामध्ये घरी अन्न नाही पहिली पत्नी अन्न करता करता मेली पश्चाताप झाला अनुताप झाला काय करावं कळेनासं झालं मग दुष्काळामध्ये माणसं गुरासारखी मरू लागली तुकोबारायला वाटलं बऱ्याच लोकांच्या खतावल्या जमिनीच्या कागद तुकाराम महाराजांकडे होती तुकाराम महाराजांना वाटलं की आपल्या घरातले आपल्यासारखे सगळे जण असतात असं नाही पाची बोट काय सारखे असतात का आपण एक काम करूया आपली वाटणी करूया त्याचे वाटणी पत्र केले आणि तुकोबाराने आपल्या वाट्याला आलेलं जे काही बाळ विस्तार होतं ते इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवलं महाराज आणि बुडवल्याच्या नंतर सगळे लोक आश्चर्य करू लागले की तुकोबाने असं काय केलं असावं त्यांचा दुसरा भाऊ त्याला वैरागी निर्माण झालं तो निघून गेला पुन्हा परत आलाच नाही आणि असं करून प्रपंचाची संसाराची वाता हात झाली आपल्यासारखा सुखी प्रपंच महाराजाचा नव्हता पुन्हा मग एकदा लोहगावच्या गुळवे पाटलाची मुलगी आवली जिजाबाई महाराजांना दुसरी पत्नी केली आणि तिच्या सोबत महाराजाचा प्रपंच चालू झाला पण या प्रपंचामध्ये प्रपंच नुसता नावाला होता हो सकाळ झाली की महाराजांनी गळ्यात विणा अडकवायचा हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि देऊच्या बाजूला जे 3 डोंगर होते त्या 3 डोंगरावर जायचं भंडारा असेल भामचंद्र असेल घोराडा असेल भजन करायचं वाटेल त्यावेळेला परत यायचं हे आवलीला काही दिवस गेले पण बऱ्याच दिवसानंतर हे खटकायला लागलं मग तिने विचार केला प्रपंच हा दोघाचा असतो संसार हा दोघाचा असतो माझे पती तर अक्षरशः वेडे झाले तुकोबारायांची पत्नी लोकांजवळ सांगू लागली तुकोबाची कांता सांगे लोकापासी माझा वेडा जातो पंढरीशी उठकाच विना त्याला 2 तारा घाली येर झारा पंढरीशी माझा वेडा म्हटलं तिनं आणि भक्तीमध्ये वेडच व्हावं लागते बरं का महाराज शहाण्या माणसाचं काम नाही वेडा झालो वेडियांच्या गावा गेलो आम्हा पुसू नका काही आम्ही मानसात नाही चांगला विचार जर केला मग महाराज भक्तीमध्ये एवढे तल्लीन होऊ लागले की आता देहू पासून ते डोंगर एक भेंडारा डोंगर साधारणतः 3-4 किलो 5 किलोमीटर आहे घोरावडा ते त्याच्यापेक्षा लांब आहे भामचंद्र त्याच्यापेक्षा थोडा म्हणजे लांब आहे आता हे महाराज उठले की निघून जायचे आवलीला सगळं घरातला आटपावं लागायचं आणि मग दुपारी 11-11:30 भाकरी केल्या की ती बिचारी घेऊन जायची तिला विचार पडायचा महाराज नेमके कोण्या रस्त्याने गेले असतील घोरावड्यावर गेले असतील भामचंद्रावर गेले असतील का भंडाऱ्यावर गेले असतील 3 रस्त्याच्या 3 पाऊल वाटा होत्या आता सारखं डांबरीकरण नव्हतं 375 वर्षापूर्वीचा काळ मग आवलीनं काय करायचं महाराज त्या वाटेला कान लावायचा त्या वाटेतून जर विठ्ठल नामाचा ध्वनी आला तर तिनं समजून जायचं महाराज माझे याच रस्त्याने गेले आणि वाटेतून जर विठ्ठल नामाचा ध्वनी आला नाही तर तिनं त्या रस्त्याने जायचं नाही कारण 6-7 किलोमीटरचा फेरा पतीला जीव घालायचं मग अन्न सेवन करायचं कल्पना करा ज्या मातीतून तुकाराम महाराज गेले ती माती विठ्ठल बोलत होती किती भाग्यवान आहोत आपण मंडळी एक वेळचा प्रसंग महाराज गेले भंडारा डोंगरावर
आवलीनं कान लावला, त्या भंडाऱ्याच्या रस्त्याने विठ्ठल नावाचा ध्वनी आला, ती चालू लागली. पण आज जरा उशीर झाला, कारण छोटीशी भागूबाई, नारायण लहान, त्यांना समजावतायचा बराच वेळ गेला. आणि आज दिवस माथावून कळला तरी आपण महाराजांना जेवण देऊ शकलो नाही, याची खंत तिला वाटली. आणि झपझप पावलानं जिजाबाई भंडारा डोंगर चढू लागली. चढता चढता तिच्या पायामध्ये काटा रुतला. काटा रुतल्याच्या नंतर आई ग म्हणून जोरात ओरडली आणि डोक्यावरचं टोपलं खाली पडणार तेवढ्यामध्ये तिकडून एक गुराख्याच्या रूपामध्ये आला ना महाराज जगाचा बाप. ते टोपलं झेललं, खाली ठेवलं आणि आवली मोठमोठ्यानं रडायला लागली. काटा मोडल्याच्या नंतर या गुराख्यानं तो काटा आवलीचा पाय आपल्या हातात घेतला आणि सांगितलं, आई साहेब रडू नका, मी आतापर्यंत बऱ्याच लोकांचे काटे काढले आणि हा काटा माझ्यासाठी काही अवघड नाही. आवलीचा पाय आपल्या हातात घेतला आणि महाराज देवाने तिला कळलं सुद्धा नाही हो, असा काटा काढून घेतला, स्वतःचा पितांबर फाडला आणि आवलीच्या पायाला बांधला आणि म्हटले, जा आता ही टोपली घ्या आणि जा घेऊन. आता तुझं नाव काय आहे? माझं नाव विठू गुराखी आहे. विठू विठू म्हटली की त्याने शिवाय घ्यायला सुरुवात केली. म्हणजे माया नवऱ्यानं सुद्धा त्या विठ्ठलानंच वेळ केलं आणि तू विठूच निघाला. म्हणजे आई मी तो विठू नाही. गुराखी गाईच्या रूपाने पलीकडे गेला आणि आवली भाकरी घेऊन वर गेली. महाराज भजन करत होते. आणलेल्या त्या कापडात बांधलेल्या भाकरी सोडल्या आणि आवलीनं पहिला घास घेतला आणि महाराजांना भरवते तेवढ्यात ते म्हणले, थांब ग, इतक्या लांबून चालत आलीस, पहिला घास आज तुला मी भरवला. आणि मग पांडुरंगाच्या आपला तो घास घेतला तुकोबाराने आणि आवलीच्या पुढं आणला, तोंडाच्या पुढं. पण ती लाजली महाराज. तेव्हा तुकोबा म्हणतात, आवले अगं लाजायला काय झालं? आवली म्हणते, महाराज इथं जर कोणी पाहिलं तर महाराज म्हणतात, आवले इथं माझ्या पांडुरंगाशिवाय पाहण्यासाठी दुसरा कोण आहे का? आणि त्याची काय लाज आली आपल्याला? अगं तू एवढा कबाड कष्ट करून माझा प्रपंच फुलवतेस आवले. आणि मग आवलीनं तो घास तोंडात घेतला. आवलीनं महाराजांना भरवला. दोघांचं भोजन झालं आणि संध्याकाळी महाराज घरी आले. घरी आल्याच्या नंतर महाराजांचं नित्यक्रमाचं हे भजन चालू झालं. पण भजनामध्ये इतकी विरक्ती आली की महाराज जे बोलू लागले त्याला अमृतवाणीची धार निर्माण झाली. तुम्ही ज्या गाथ्याचं पारायण करताय ना, त्या गाथ्यातला प्रत्येक शब्द न शब्द एका बाजूला अमृत ठेवावं आणि दुसऱ्या बाजूला ते शब्द ठेवावे, इतके भारदस्त शब्द महाराजांच्या मुखातून बाहेर यायला लागले. महाराज मेघाच्या वाणीनं कीर्तन करायला लागले. ढग जसे पाऊस पाडतात, हगंदरी पाहत नाही, चांगलं शेत पाहत नाही, तसे महाराजांचे शब्द ऐकू येऊ लागले. आणि त्या काळात महाराजांचे 14 टाळकरी जमा झाले. फक्त 14च होते बरं का. आणि त्यातले एक संताजी महाराज जगलाडे. महाराजांचं ज्या वेळेला कीर्तन ऐकू लागले, अमृतवाणी ऐकू लागले, त्यावेळेला संताजी महाराजांना असं वाटलं, हे शब्द जर लिहून ठेवले हे पुढे हजारो वर्ष बहुजन समाजाच्या कामाला येतील. म्हणून तुकोबाने सांगायचं आणि संताजी महाराजांनी लिहायचं. महाराज लिहिता 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 तुकाराम महाराज सांगू लागले आणि संताजी महाराज लिहू लागले. दोघांची घट्ट मैत्री झाली, कारण हृदय एक झाले. आणि मग दोघही आता वृद्धापकाळाकडे आले. तेव्हा संताजी महाराजांना सांगतात, महाराज आता हे पिकलं पान आहे, कधी गळून पडेल सांगता येत नाही. पण मी जर अगोदर गेलो तर महाराज मला मूठ माती देण्याकरता तुम्ही यायचं. तुकोबा म्हणले, अरे संताजी असं काय बोलतोस? मी जर अगोदर गेलो कोण जाईल सांगता येत नाही. पण मात्र संताजीनं महाराजांचं वचन घेतलं की मी जर गेलो, तुम्ही जर गेले तर मला मूठमाती द्यायला तुम्ही आलं पाहिजे आपल्याकडे, आहे का नाही? आणि मग महाराज योग असा की कालचा दशमीचा दिवस आला, फाल्गुन महिन्यातला. आणि तुकोबारायची प्रकृती काही व्यवस्थित नाहीये, शरीर गलित गात्र झालेलं आहे. अगोदरच्या वारीच्या वेळेला काही अभंग लिहून महाराजांनी देवाकडे सांगावा पाठवला.
तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा तुका म्हणे काही भाग्याचे उदर तुका म्हणे काही भाग्याचे त्या भगवान परमात्म्याचं भजन चालू आहे आणि भजन करता करता संतांच्या हाती निरोप दिला तो निरोप पांडुरंगाने शिरसाबंद मानला आणि ठरवला रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं रुक्मिणी आपल्याला देऊला जायचं आहे आणि मग महाराज मला वाटतं कालचाच तो दिवस दशमीचा दिवस त्या दशमीच्या दिवशी जगाचा बाप ब्रह्मांडाचा मालक गरुडावर रुक्मिणी आई साहेबाच्या समवेत विराजमान झाला आणि थेट आले ते कुठं पहिलं आले हरे पहिलं हातामध्ये शंख चक्र गदा दिसतायत गरुडावर बसून सगळी मंडळी इंद्रायणीच्या पवित्र आणि पावन तीरावर येऊन थांबलेली आहेत आणि विचारलं इथं महाराज कुठे राहतात महाराजांच्या घराचा पत्ता विचारला आणि ज्यावेळेला घराचा पत्ता विचारला आणि त्या घरामध्ये जगाचा बाप प्रवेश करतो त्यावेळेला महाराजांच्या मुखातले शब्द आहेत आजच्या अभंगाचं पहिलं
पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. तुकोबाराला इतका आनंद झाला महाराज, काय वर्णन करावं त्या आनंदाचं. जगाचा ब्रह्मांडाचा मालक आणि आपल्या घरी यावा. महाराज तिथं म्हणजे असे बिथरून गेले. काय करावं, कुठं बसवा महाराजांना, त्यांचं स्वागत कसं करावं, त्यांना खायला काय प्यायला काय करायचं काय, चक्रावून गेले महाराज. शेवटी पत्नीला सांगितलं, आवले आता जरा बाज तरी नीट टाक. पण बाज कशी होती तिचं वर्णन तिसऱ्या चरणात सांगितलंय. हरे मोडकया बाबा, हरे मोडकया महाराजाचं घर म्हणजे प्रत्यक्ष चंद्रमौळी घर, म्हणजे घरातूनच चांदण्या दिसत होत्या. आपल्या घराचं वर्णन पाहायचं झालं, तुम्हा घरी गाई म्हशी
आम्हा घरी उंदीर घुशी. त्यांच्या घरामध्ये उंदराचं आणि घुशीचं वास्तव्य असं ते घर, पण त्या घरामध्ये जगाचा बाप आला. बाज नाही हो नीट टाकायला. आता आपलं माळेगावची शेडगेवाडी, इथं पण आपण बसायला मस्त आयटीत पलंगावर बसतो, पण असा पलंग सुद्धा महाराजाकडे नाही. पण त्यावर वाकळ म्हणजे गोदडी आथरलेली आहे आणि त्याच्यावर जगाचा बाप बसला बरं का. आणि तुकाराम महाराज देवाच्या बाजूला बसले. बाजूला बसल्यानंतर काय आनंद वर्णन करावा तो. महाराज म्हणतात, हाची ने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. घरी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता. तुका म्हणे, आता मात्र मला भिण्याचं काम नाही. पण नुसत्या पाहुण्याजवळ बसायचं किती वेळ. पाहुण्याला काही दिलं पाहिजेत का नाही. मग आवलीला सांगितलं, आवले अगं पाहुण्याच्या काही पोटा पाण्याची व्यवस्था आहे का नाही. आवली म्हटली, महाराज घरात तर काही नाही, पण कण्या येतात, टाकते पाण्यामध्ये. चुलीवर असा ते पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये कण्या टाकल्या. त्याचं वर्णन 4थ्या चरणात ठेवलं आणि पातेल्यामध्ये कण्या टाकल्या. महाराज देवाला वाढण्याकरिता तुकाराम महाराजांच्या दारात काय हो महाराज घरात ताटामध्ये त्या कण्या दिल्या. जगाच्या बापाने त्या कण्या वरपायला सुरुवात केली. अमृतापेक्षाही त्या कण्याला इतकी गोडी आली. बाकीच्या पत्न्या म्हटल्या, महाराज देवा थांबा, आम्हाला सुद्धा काही त्यातला भाग मिळू द्या. एवढा अवीट गोडवा त्या कण्याला प्राप्त झाला. देवाने तुकाराम महाराजांच्या कण्या घेतल्या, कण्या सेवन केल्या आणि आपल्या म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे की जेवण झाल्याच्या नंतर मुख शुद्धी म्हणून द्यायचं. पण मग आपल्याकडे काय असते, पानाचा विडा असतो आहे का नाही, नागवेलीचे पानं, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे पदार्थ आणि मग तो विडा द्यायचा आहे का नाही. पण ती परिस्थिती तुकाराम महाराजांच्या घरी नव्हती. मुख शुद्ध Oh
जगद्गुरु तुकोबाराने देवाला तुळशीचं पान दिलं महाराज आणि भजन करायला सुरुवात केली. महाराजांनी जे भजन केलं एकदा हाताने टाळी आणि मुखाने तेच भजन. विठोबार घुमाई मध्यस्थानी करता हरिभक्तापरायण कैलास महाराज चवले आणि तुकाराम महाराज लोटले. शेवट दोघ जण शेवट म्हणजे ते दोघ जण या दोघ जण तुम्ही पाहुणे घराशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी पाहुणे घराशी
जगाचा बाप महाराजांच्या स्वतः घरी आला. महाराजांनी त्यांच्या अवस्थेचं वर्णन केलं, पण महाराज काय एवढे दुर्बळ होते का? तुकाराम महाराज वैकुंठावरून 2-3 वेळा पहिल्यांदा भागीरथी करिता आले, नंतर त्या जगनाडे महाराजांना मुठमाती देण्याकरिता आले,
त्यानंतर महाराज पुन्हा एकदा निरोप बारायला परमार्थातला अभ्यास देण्याकरिता आले. वैकुंठाहून जे आले म्हणजे ते सामान्य नाही. त्यानंतर जगाच्या पाठीवर एक अद्भुत अशा प्रकारचं कार्य ज्यांच्या योगाने पाहायला आपल्याला मिळते ते म्हणजे महाराज सदेह वैकुंठाला गेले. जगाच्या पाठीवर आतापर्यंत असं झालं नाही. देहाचे पुढे सहित झाला गुप्त तुका, देहासहित महाराज वैकुंठाला गेले. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. चांगला विचार जर केला असं अलौकिक आणि दिव्य कार्य महाराजांच्या जीवन चरित्राकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. त्यानंतर महाराजांनी जे अभंग लिहिले त्याला नावच दिलं अभंग, ज्याचा कधीच भंग होत नाही त्याला अभंग म्हणतात. कालही कीर्तनाच्या प्रारंभी लोक सुंदर ते ध्यानच म्हणत होते, उद्याही तेच म्हणतील आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सुंदर ते ध्यानच म्हणतील. ही महाराजांच्या अभंगाची ताकद आहे. आवलीला महाराजांच्या अभंगाचं महत्व कळालं नाही, पण एकदा एका कागदावर महाराजांनी अभंग लिहिला आणि त्याच्या अगोदर अवघे काही दिवस महाराजांचे अभंग रामेश्वर भट्टांनी महाराजांना बुडवायला सांगितले. तेही दगड बांधून 14 दिवस ते अभंग पाण्यामध्ये बुडवले. महाराज त्या शिळेवर बसले, देवाची करुणा भागली आणि 14 दिवसानंतर जळी दगडासहित वह्या आणि तारियल्या जैशालया त्या सगळ्या वह्या वर आल्या आणि महाराजांना इंद्रायणी मातेने सुपूर्द केल्या. ही बातमी पंचक्रोशीमध्ये पसरली. ज्यांनी विरोध केला किंवा ज्यांनी बुडवायला लावलं त्यांनी तुकाराम महाराजांचा महिमा गायला सुरुवात केली. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, मनोनी रामेश्वरे चरणी मस्त घडले. एक दिवसचा प्रसंग, एका कागदावर महाराजांनी काहीतरी लिहिलं आणि तो कागद असा ठेवला. महाराज निघून गेले. आवलीला वाटलं नक्की महाराजांनी याच्यात अभंग लिहिला असेल. मग तिनं काय केलं, तो अभंग असा घेतला आणि पूर्वीच्या काळातल्या महिला नऊवारी साडी नेसत होत्या, आहे का नाही? नऊवारीच म्हणतात ना, नऊवारी पातळ नेसत होत्या. तिनं तो अशा त्या याच्यामध्ये पुरचुंडी अशी केली त्याची आणि इथं तो असा खोचून ठेवला. महाराज घरी आले आणि सगळीकडे शोधू लागले. संध्याकाळी आल्यानंतर पण ते कागद काही सापडेना. शेवटी महाराजाची तगमग घालमेल आवलीनं पाहिली आणि म्हटले, महाराज काय झालं, आता सांगावं तरी कसं? कारण सांगितलं की खेकसल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे महाराज काय नाही, अहो नाही काहीतरी झालं, तुमच्या चेहऱ्यावर मला कळते काहीतरी झालं. मग म्हटले, अगं आवले कागद लिहिला होता, त्या कागदावर अभंग लिहिला होता ग, तो कागद सापडत नाही. आवली म्हटली, महाराज कागद तो सापडत नाही. आपण बसा खाली. महाराजाला खाली बसवलं, तांब्यावर पाणी आणलं, पाणी दिलं, पाणी प्या म्हणे. अगं मला काहीच गोड लागेना का? नाही पाणी प्या महाराज. पाणी दिलं आणि मग आपल्या त्याच्यामध्ये असा हात घातला आणि म्हणले, महाराज हेच का तो कागद? महाराज म्हटले, आवले अगं किती सकाळपासून शोधतो याला. म्हटले, महाराज तुम्ही लिहिलेले अभंग नाही का पाण्यावर तरंगले? तुम्ही भजनाला जाता त्यावेळेला घरामध्ये एकटीलाच मला राहावं लागतं. मी पाण्याला गेली, ती विहीर खोल आहे महाराज. समजा जर मी त्या विहिरीत पडली आणि जर मेली तर तुमचा अभंग मला तारणार नाही का हो? म्हणजे तुकोबाच्या आवलीचा एवढा त्या कागदावरच्या अभंगावर विश्वास होता. महाराज मी तुमच्यासाठी लेकरासाठी जगते महाराज, आणि म्हणून मी तो अभंग माझ्या कमरेला खवून ठेवला. कदाचित एखाद्या वेळेला तो पोहरा ओढताना मी जर त्या पाण्यात पडली तर तुमचा अभंग मला नक्की वाचवेल महाराज, नक्की वाचवेल. एवढी ताकद त्या अभंगामध्ये आहे आणि त्या अभंगाच्या गाथ्याचं पारायण इथं चालू आहे. आणि त्या पारायणातला किंवा त्या गाथ्यातला एक अभंग आज तुमच्या सेवेकरता घेतलेला आहे. महाराजांचा महिमा फार मोठा आहे. 375 वर्ष झाले. यावर्षी आणखी एक अलौकिक भव्य दिव्य योग जुळून आलेला आहे. 1 लाख गाथा लिहिण्याचं काम या पुणे जिल्ह्यामध्ये चालू आहे. तुमच्या माहितीसाठी माहित आहे का नाही माहित नाही. शेखर महाराज जांभूळकर आणि आणखी बरीचशी मंडळी आहेत, त्यांनी अशा कोऱ्या वह्या छापलेल्या आहेत. आणि त्यांची इच्छा एकच आहे की तुम्ही तुकाराम महाराजांचा गाथा आपल्या हाताने लिहावा. तर मला वाटतं ज्यांची ज्यांची इच्छा आहे, नाव नोंदणी बरेच ऑनलाईन पद्धतीने केली लोकांनी, पण तुम्ही जरी म्हटलं की मला गाथा लिहायचा, रोज एकच अभंग लिहा.
4 ओळी जरी तुम्ही लिहिल्या तरी ते भरपूर आहे, पण तुमच्या हाताने तुम्हाला जर महाराजांची ही अक्षरे लिहिली तर त्या अक्षरांचा तुमचा काय ऋणानुबंध आहे, काय संबंध आहे हे तुम्हाला नक्की कळल्याशिवाय राहणार नाही. 365 दिवस घरदार, लेकर, बाळ, कोंबड्या, बकऱ्या सगळं सांभाळा, सगळं काम करा, पण हे काम करता करता जर महाराजांचे हे अभंगाचा गाथा तुम्हाला लिहिता आला तर नक्की लिहिण्याचा प्रयत्न करा. रोजचा जवळजवळ 5000 अभंग आहेत, ते पाण्यावर तरलेले येतात. तुम्हाला भवसागरात तरायचं असेल तर याची उपाय तो थोडा आणि गरजू विठूचा पोहडा. एकदा ज्या संतांनी हाडाची काढ, रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करून तुमच्याकरिता हा परमार्थ जागवण्याचं काम केलं, त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन. ज्ञानेश्वर जितनी कृपा अपने की उतनी तो मेरी औकात नहीं. ये कृपा है भगवान पांडुरंग परमात्मा की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. असं म्हणतात, हरे भरे पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती. जो बंदा झुक जाए प्रभु जी के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. गेली बरेच वर्ष आपण भगवंताच्या दरबारामध्ये हा ज्ञान यज्ञ साजरा करत आहात. वेडे वाकुडे गाईनं परी तुझाच मनवेन, या न्यायाने जसं मला तुमच्या समोर बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. आमचे आदरणीय कोंडाळकर बाबा यांनी या गावाच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आजच्या सेवेचं निमंत्रण दिलं. जसं तुमच्या पुढे निरूपण करता आलं तसं करण्याचा प्रयत्न केला. साथीला अनेक महाराज मंडळी आहेत. या पंचक्रोशीतले नवरत्न आज या टाळकरी म्हणून उभे आहेत. खर तर कीर्तन म्हटलं की लावणी, मृदुंग, श्रुती, टाळ, घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने. टाळकऱ्यांना, मृदुंग वादकांना, हार्मोनियम वादकांना तेवढंच महत्व आहे जेवढं कीर्तनकाराला आहे. म्हणून गंधर्वासारखी साथ आतापर्यंत सगळ्यांनी केली, आपल्याला मनापासून अभिवादन करतो. नारद महर्षी सारखे मृदुंगाचार्य आहेत, त्यांनी अतिशय छान साथ केली, त्यांनाही अभिवादन. हार्मोनियम वादक बाबा यांनी साथ केली, आपल्यालाही अभिवादन. आणि तुम्ही सुद्धा मनाचे कान करून आळस न देता माझे वेडेवाकडे बोल ऐकून घेतले त्याबद्दल आपल्यालाही मनापासून अभिवादन. लवळे गावावरून आदरणीय पारखी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर इकडे कोळावडेवरून येनपुरे महाराज आहेत. बाकीचे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळे मंडळी आहेत. झालेलं कीर्तन रूपी वाक्पुष्प सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. शेवटच्या कार्यकर्ता मनोज महाराज पालखी आणि लालगुडे महाराज या. तुम्ही या ना. तो इकडे हा इकडे या, इकडे या इकडे. काही उभं करून देणार नाही. मुखसोजी तुळसीदार, मुखसोजी तुळसीदार, मुखसोजी तुळसीदार, मुखसोजी तुळसीदार.
सर्वांनी बसून घ्यायचे, कुणीही चाय घेतल्याशिवाय जाऊ नये. घेतो की आज या ठिकाणी 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा बऱ्याच जणांना माहिती असलेले, नेत असलेले हरिभक्तीपरायण शालिग्राम महाराज खंदारे यांनी सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा संपन्न केली. त्यांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं छोटासा सन्मान होतोय. महाराजांना विनंती, आपला सन्मान स्वीकारावा. महाराजांना या ठिकाणी आपले आजचे आणि उद्याचे पंगतदार दामोदर नामदेव कोंडाळकर यांच्या स्मरणार्थ सुभाषभाऊ कोंडाळकर आणि रामदास कोंडाळकर यांची आजची पंगत झालेली आहे. उद्याची सकाळची बारशीची सुद्धा त्यांचीच पंगत आहे. महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. महाराजांचा सन्मान या ठिकाणी सुभाषभाऊ कोंडाळकर, आपण महाराजांचा सन्मान करावा अशी आपणास मी विनंती करतो. त्याचप्रमाणे महाराजांचे चिरंजीव गौरव खंदारे आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे खोंदाई प्रतिष्ठानच्या तर्फे महाराजांना एक जगदीश पांडुरंग परमात्म्याची आणि साईबाबा अशी एकत्र असलेली प्रतिमा देण्यात येत आहे. गौरव खंदारे, महाराजांचे चिरंजीव गौरव खंदारे. गौरव ये. त्याचप्रमाणे महाराजांच्या सौ वर्षाताई खंदारे आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. वर्षाताईंचा सन्मान प्रियंका कोंडाळकर. संगीतताई वाशिले आपणास विनंती करतो, आपण वर्षाताईंचा सन्मान करायचा आहे. या त्याचप्रमाणे मृदुंगमणी गणेश महाराज दैवते आपला या ठिकाणी सन्मान होतोय. 2 महिन्यापूर्वी कुठे काय कार्यक्रमात कुठं आपल्या गावात कुठे आपल्या गावात गेलं का मग गणेश आणि नंतर बांधाबांधी कर लोक आपल्या तुमच्यासाठी. त्याचप्रमाणे मधुकमणी तापकीर महाराज आपला या ठिकाणी सन्मान होतोय. या येणार आहे का परत भैया या. त्याचप्रमाणे जयवंत दिघे आपणास या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे रामभाऊ आनंदे आपला या ठिकाणी सन्मान होतोय. हो 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 हरिभक्तीपरायण रामभाऊ आनंदे आपला या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचप्रमाणे राजू चव्हाण आपला या ठिकाणी सन्मान होतोय. राजू चव्हाण नाही निघणार आहे उद्या जागर आमचा आता पहिल्या दिवशी. त्याचप्रमाणे मनोज महाराज पारखी आपला या ठिकाणी सन्मान होते. मनोज महाराज पारखी
त्याचप्रमाणे नवनाथ महाराज भगत आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. गाडी चालू असतो आम्ही दोघच जण आलो मला कीर्तन असं का बरं बरं त्याचप्रमाणे विजय महाराज हरपुडे आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. विजय महाराज हरपुडे रामभाऊ महाराज भरेकर आपला या ठिकाणी सन्मान होतोय. बरे ना हो करू मग इकडे गावाकडून आता फॅब्रिकेशन नाही फॅब्रिकेशन इकडे करता का हो तिकडे पण आहे पुण्यात पण असते कुठं पुण्यात पण पुढे असलं की बरं आमचं या बाजारात टाकीत झाकणं बसवायचं येत असं हो का? बरं बरं नंबर तोच आहे का पहिला फोटो घे फोटो घे येणार आहे गावाला आमच्या इकडे हां गेले गौरव कांताभाऊ मारणे आपल्या या ठिकाणी सन्मान होतो. या अशोक मारणे बाळासाहेब हळंदे उर्फ बारकू हळंदे अशोक पवार अशोक मारणे पाणीच द्या थोडं दूध नाही दूध असलं पाहिजे पाणीच द्या दूध आहे ना नाही काय होते थोडंसं जरा मागाव हरिभाऊ पाटील आपल्या या ठिकाणी सन्मान होतो. त्यामुळे थोडंसं मी पथ्य पाळतो जेवण पाणी घ्या तुम्ही कुठं दर्यात आहे का राहायला मी का हां नाही मी वारजाला राहिला वारजाला बरं राहिला वारजाला व्यावसायिकला शिंदेवाडी शिंदेवाडी कुठं आपल्या फिरंगूडच्या इकडे नाही मग कुठला ती पलीकडे शिंदेवाडी हां कात्रच्या पुढे काय व्यवसाय माझा इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग बरं 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 PMC आणि CNC मशीन बरं हो पाणी प्लीज मला पाण्याचं थोडं हां हां जेवला होतं ते मस्त फराळचं आलो नाही गौरव मी 2 मिनटं उद्या सकाळी लवकर शाळेत जायचं 8चं आहे हां लसीकरण उद्या